सामना चालू करून घ्यायचा आहे। आपल्याला पुढे आणखीन 3 सामने चालू खेळवायचे आहेत, याची कृपया आपण नोंद घ्या। या पुढील सामना समर्थ स्पोर्ट्स क्लब लालबाग विरुद्ध संस्कृती प्रतिष्ठान प्रभादेवी। चढाईपट्टूने उत्कृष्ट पॉइंट मारलेला आहे। कबड्डी रसिकांना विनंती की अशा उत्कृष्ट पॉइंटसाठी आपण टाळ्या वाजवून खेळाडूंचं धैर्य वाढवायचं आहे। यानंतर होणारा सामना संस्कृती प्रतिष्ठान विरुद्ध समर्थ। दोन्ही संघांना खेळण्यासाठी हा पहिला पुकार। दोन्ही संघांना विनंती, आपण आपली तयारी करायची आहे। खाली बजर खाली है। राष्ट्रीय खेळाडू आपले प्रभादेवीकर सुधीर किरजी यांचं क्रीडा नगरीमध्ये आगमन। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे। सुधीर किरजी।
कंट्रोल कॅप्टन जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या कबड्डी महोत्सवामध्ये जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून एक उपक्रम इथे राबवलेला आहे की माहीम विधानसभेमध्ये जे कोणी राष्ट्रीय खेळाडू असतील, अनेक टॅलेंटेड मुलं असतील ज्यांनी CA केलंय, डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेत, अशांचा इथे सत्कार आम्ही आयोजित केलेला आहे। त्याप्रमाणे आजचे आमचे ह्या उद्घाटनाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर लावण्य रवी कुर्तडकर सर यांचा थोड्याच वेळात आम्ही इथे सत्कार करणार आहोत। लावण्य रवी कुर्तडकर सरांचे वडील म्हणजे रवी कुर्तडकर सर गेले 30 ते 40 वर्ष आपल्या प्रभादेवीकरांची ॲज अ डॉक्टर म्हणून ते नेहमीच सेवा करत असतात आणि लावण्य सर आम्हाला तुमच्याकडून पण हीच अपेक्षा आहे की तुम्ही सुद्धा या आमच्या प्रभादेवीकरांची अशीच मेडिकलच्या रूपाने आपण सेवा कराल, ही आम्हाला शाश्वती आहे, भरोसा आहे या कुर्तडकर फॅमिलीवर। मी आपले छत्रपती अवॉर्ड विनर खेळाडू आणि या मंडळाचे एक आधारस्तंभ मंडळाचे कार्यकर्ते श्रीयुत तारक राहुलजी यांना विनंती करणार की आज डॉक्टर लावण्य सरांचा सत्कार आपल्या हस्ते करायचा आहे। डॉक्टर लावण्य सर आपल्या पुढील वाटचालीस जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि तुमची उज्ज्वल कारकीर्द या प्रभादेवीच्या मातेच्या आशीर्वादाने अशीच भरघोस पुढे जात राहो ही प्रभादेवी चरणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।
त्याचप्रमाणे मला वाटतं या प्रभादेवीमध्ये टॅलेंटची काही कमी नाही आहे. प्रभादेवीमध्ये टॅलेंट म्हटल्यानंतर प्रभादेवीकर आपली मुलं नेहमीच आपल्या शिक्षणाचा ठसा या महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये उमटवत असतात. आजचे आपले दुसरे सत्कार मूर्ती साई सिद्धी प्रदीप नागवेकर हे CA आहेत आणि आपले प्रभादेवीकर पक्के प्रभादेवीकर म्हणजे अगदी शेजारच्या बिल्डिंग मध्येच राहतात. आणि विशेष म्हणजे त्यांचे सख्खे बंधू निखिल प्रदीप नागवेकर हे सुद्धा CA आहे. अशी प्रभादेवीकरांमध्ये असलेली ही शैक्षणिक खाण आपण या दोन्ही भावांचा इथे आपण सत्कार करतोय. पण साई सिद्धी प्रदीप नागवेकर इथे स्वतः हजर आहेत. मी आपल्या मंडळाचे विश्वस्त श्रीधर शिरधनकरजी यांना विनंती करणार की ह्या आपल्या टॅलेंटेड मुलाचा सत्कार आपल्या हस्ते करायचा आहे. त्याचप्रमाणे लक्ष्मण भोसले साहेबांना पण मी विनंती करणार की आपल्या दोघांच्या हस्ते सिद्धी सरांचा सत्कार आपण करायचा आहे. एक विशेष बाब म्हणजे दोन्ही सख्खी भावंड CA झालेली आहे. टॅलेंट ठासून भरलेला आहे. मी सुधीर कीर सरांना सुद्धा विनंती करणार की त्यांनी या टॅलेंटेड मुलाचा सत्कार आपल्या हस्ते करायचा आहे. सुधीर कीर सरांना आपण सर्व ओळखता, ते सुद्धा पक्के प्रभादेवीकर राष्ट्रीय खेळाडू, त्यांचा सुद्धा सत्कार इथे होणार आहे. धन्यवाद. साई सिद्धी प्रभादेवीकरांची शान या अशा तुमच्या एक्स्ट्रा टॅलेंटने नेहमी तुमच्यावर राहील आणि तुझ्या सुद्धा उज्ज्वल भविष्यासाठी प्रभादेवीकरांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. आणि तुझ्या निमित्ताने तुझा सक्का भाऊ निखिल याचा सुद्धा इथे सत्कार करतोय आम्ही, अशी एक आमची भावना. निखिल पर्यंत या भावना तू पोचवायच्या आहेस. त्याचप्रमाणे राष्ट्रीय खेळाडू सुधीर कीरजी इथे उपस्थित आहे. राष्ट्रीय खेळाडू म्हणून त्यांनी आपल्या कबड्डीचा ठसा गेले 30 ते 35 वर्ष याच क्रीडांगणामध्ये उमटवलेला आहे. त्यांचा व्यावसायिक संघ सेंट्रल बँक आणि स्थानिक संघ यंग खारवाडी असे सुधीर कीरजी इथे उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा तारक सरांना विनंती करणार की एका खेळाडूने एका खेळाडूचा सत्कार करायचा आहे. कारण हे दोन्ही खेळाडू एकत्र खेळलेले आहेत, पण ते एकमेकांच्या विरुद्ध खेळलेले आहेत. पण आज ते दोघेही एवढे मित्र आहेत की काय बघा, म्हणजे ते स्वतःच सांगतायत मुंबई जिल्ह्याला पण ते एकत्र खेळलेले आहेत. अशी मैत्रीची भावना असलेले हे दोन खेळाडू सुधीर कीर सरांना आम्ही पहिल्या दिवसापासून बोलवत आहोत. पण आज तो योगायोग जुळून आला, कारण का आम्हाला आपल्या प्रभादेवी मधील अनेक टॅलेंटेड खेळाडूंचा, अनेक शैक्षणिक दृष्ट्या जी टॅलेंटेड मुलं आहेत, जे डॉक्टर्स आहेत, त्यांना आम्हाला इथे उपकृत करायचं आहे. त्यातलाच हा एक सत्कार. धन्यवाद सुधीरजी. माहीम विधानसभेचे उपसंघटक श्री सूर्यकांत बिर्जे सरांचं इथे आगमन. जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने त्यांचे खूप खूप स्वागत.
हे मॅच संपली एक मिनिट थांबा जाऊया नाश्ता करून घ्या पाणी बाटली होती ना खाली दे इकडे भारतीताईंचा सत्कार शिवसेना उपविभाग महिला समन्वयक रश्मी सुर्वेताई यांच्या हस्ते होतोय। त्याचप्रमाणे प्रभादेवीतील नामवंत उद्योजक सारंग बंधू वडापाव यांचे मालक किसन सारंग यांच्या हस्ते सुद्धा होतोय।
या कबड्डी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला लाभलेल्या पाहुण्या सौभाग्यवती अशा गायकवाड ताई शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या, त्याचप्रमाणे पुण्याच्या राणा प्रताप संघाकडून त्यांनी आपल्या खेळाचं प्रावीण्य दाखवलं. व्यावसायिक संघ बँक ऑफ महाराष्ट्र मी त्यांचं जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आणि चव्हाण सरांचं सुद्धा, त्यांचे मिस्टर चव्हाण सर सुद्धा त्यांच्याबरोबर इथे उपस्थित आहेत. जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे मुंबई शहरच्या सब ज्युनियर गटातून ज्याची निवड झाली तो अनुज मेस सुद्धा इथे उपस्थित आहे. अनुज मेसची सुद्धा जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत. या पुढील सामना समर्थ स्पोर्ट्स क्लब लालबाग विरुद्ध संस्कृती प्रतिष्ठान प्रभादेवी. जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आशाताई गायकवाड इथे उपस्थित आहेत. मी त्यांचा सत्कार छत्रपती पुरस्कार विजेते तारक राहुल सर, त्याचप्रमाणे आमच्या रश्मीताई सुर्वे इथे उपस्थित आहेत. या दोघांच्याही हस्ते मी आशाताईंचा सत्कार करू इच्छितो. आशाताई खूप खूप धन्यवाद. आपण आपला अमूल्य वेळ आमच्या या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल. कारण या स्पर्धेच्या निमित्तानं जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ प्रथमच ही कबड्डीची स्पर्धा इथे आयोजित करत आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी असा पण केला की आपल्या विभागातील सर्व छत्रपती पुरस्कार विजेते नामवंत खेळाडू यांचा सत्कार आपण आपल्या महोत्सवामध्ये केलाच पाहिजे. धन्यवाद आशाताई आणि चव्हाण सर.
आशाताईंचा व्यावसायिक संघ बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्थानिक संघ राणा प्रताप पुणे. आमचा पुढील सत्कार मूर्ती खेळाडू आहे अनुज मेस. या खेळाडूची मुंबई शहर कबड्डीच्या संघातून सब ज्युनियर गटातून त्याची मुंबई शहरसाठी निवड झाली होती. मी अनुज राकेश मेस, त्याचे वडील सुद्धा उत्कृष्ट कबड्डीपटू, अनेक संघांचे संघटक म्हणून त्यांचा नावलौकिक मुंबई शहरामध्ये. अशा राकेश मेस सरांचा मुलगा अनुज मेस, त्याने सुद्धा कबड्डीमध्ये उत्कृष्ट प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि त्या प्रावीण्याच्या बळावर सब ज्युनियर गटामध्ये त्याची मुंबई शहर संघातून यावर्षी निवड झालेली आहे. आम्ही जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या छोट्या खेळाडूचा सत्कार करू इच्छितो. मी इथे राष्ट्रीय खेळाडू सुधीर कीर सर इथे उपस्थित आहेत. मी एका ज्येष्ठ खेळाडूच्या वतीनं एका ज्युनियर खेळाडूचा सत्कार करू इच्छितो. कीरजी, अनुज, सब ज्युनियर गटामध्ये यावर्षी तू पदार्पण केलेलं आहेस आणि मुंबई शहर सारख्या नामवंत संघामधून तुझी निवड झाली, त्याबद्दल जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तुझा सत्कार करून तुला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. तुझा खेळ असाच दिवसेंदिवस बहरत जाओ आणि मुंबई शहराला तुझ्या निमित्ताने एक उत्कृष्ट कबड्डीपटू मिळो, हीच साई चरणी प्रभादेवी चरणी प्रार्थना. अनुज मेस. त्याचप्रमाणे आपल्या पाहुण्यांमध्ये उत्कृष्ट कबड्डीपटूंचा भरणा एकनाथ सनद सर, जे मुंबई महाराष्ट्र पोलीसच्या संघातून त्यांनी आपल्या खेळाचं प्रावीण्य दाखवलं, असे एकनाथ सनद सर आपल्या इथे उपस्थित आहेत. मी एकनाथ सनद सरांचा आपले शिवसेना उपविभाग संघटक श्री सूर्यकांतजी बिर्जे यांच्या हस्ते करू इच्छितो. एकनाथ सनद सरांची कारकीर्द सुद्धा कबड्डीमध्ये अतिशय उत्कृष्ट. मुंबई महिला पोलिसांचा संघ अनेक वर्ष त्यांनी आपल्या प्रशिक्षणाखाली राबवला. एक मुंबई महिला पोलीस संघाचा दबदबा पूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये होता. त्यावेळी एकनाथ सनद सर त्यांचे प्रशिक्षक होते. हे आम्ही याची डोळा पाहिलेला आहे. धन्यवाद एकनाथ सनद सर, आपण या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवल्याबद्दल. जुनी प्रभादेवी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपलं खूप खूप आभारी आहे. त्याचप्रमाणे इन्कम टॅक्सचे एक उत्कृष्ट खेळाडू सचिन अहिर सर, हे कस्टम, दोन्ही डिपार्टमेंट बाजूबाजूचे असल्यामुळे थोडंसं आमचं कस्टमचे उत्कृष्ट खेळाडू सचिन अहिर सर इथे उपस्थित आहेत. सचिन अहिर सर कस्टमचे क्रीडा अधिकारी होते, ते नुकतेच आपल्या सेवेतून रिटायर झालेले आहेत. मी सचिन अहिर सरांचा सुद्धा सत्कार, मला वाटतं आपल्याकडे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि आपल्या या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते तारक राहुल सर इथे उपस्थित आहेत. एका खेळाडूचा सत्कार होणं ही खूप मोठी अमूल्य वेळ आहे आणि मी त्याचप्रमाणे आशाताई गायकवाडना सुद्धा विनंती करणार की या जुन्या जाणत्या खेळाडूंचा सत्कार आपल्या हस्ते करायचा आहे. सचिन अहिर सर प्लीज. 2 छत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंकडून सचिन अहिर सर आपला सत्कार होतोय, खूप मोठी गोष्ट आहे.